करा सुरू, हरकत नाही. आलेत बऱ्यापैकी. वसुदेव सुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं. आपण 15व्या अध्यायातील 7 श्लोकांचा मतितार्थ बघितलेला होता. या 7 श्लोकामध्ये आपण काय बघितलेलं आहे, तर पहिल्या आणि दुसऱ्या श्लोकामध्ये परमेश्वराने या अश्वस्थ वृक्षाच्या रूपकाने जगाचे वर्णन केलेले आहे. तिसऱ्या श्लोकाद्वारे जगत वृक्षाचा आदी अंत आणि प्रतिष्ठा यांची अनुपलब्धी असल्याचे सांगून दृढ वैराग्य रूपी शस्त्राने ते तोडून टाकण्याची प्रेरणा दिलेली आहे. 14व्या श्लोकामध्ये आपण बघितलं की परमपद स्वरूप परमेश्वराला प्राप्त करून घेण्यासाठी त्याच आदिपुरुषाला शरण जाण्यास सांगितले आहे. 5व्या श्लोकामध्ये ते परमपद प्राप्त होणाऱ्या पुरुषांची लक्षणे सांगितली आहे. आणि 6व्या श्लोकामध्ये ते परमपद परप्रकाश आणि अनुपरावृत्तीशील असल्याचे सांगितले आहे. आता 7व्या श्लोकापासून तर 11व्या श्लोकापर्यंत जीवाचे स्वरूप, तो जीव मन आणि इंद्रियासह एका शरीरातून दुसऱ्या शरीरात जातो, त्याचा प्रकार, शरीरात राहून इंद्रिय मन यांच्या सहाय्याने तो विषयांचा उपभोग घेतो आणि प्रत्येक अवस्थेमध्ये स्थित असलेल्या त्या जीवात्म्याला ज्ञानी पुरुषच जाणू शकतो, हे या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे. आज आपण 8व्या श्लोकाला सुरुवात करीत आहोत. शरीरं यद्वाप्नोति यच्चाप्युत्क्रामतीश्वरः गृहीत्वैतानि संयाति वायुर्गंधानिवाशयात्. याचा अर्थ आहे, वारा वासाच्या वस्तूतून वास घेऊन स्वतः बरोबर नेतो, तसाच देहादिकांचा स्वामी जीवात्माही ज्या शरीराचा त्याग करतो त्या शरीरातून मनासहित इंद्रिये बरोबर घेऊन नवीन मिळणाऱ्या शरीरात जातो. वायुर्गंधा निवाशयात, या हा शब्द इथे शेवटच्या श्लोकातला शब्द पहिल्यांदा घेतलेला आहे, की ज्याप्रमाणे वायू अत्तराच्या फवाऱ्यापासून सुगंध घेऊन जातो, परंतु तो सुगंध वायू कायम राहत नाही, कारण वायू आणि गंध यांचा नित्य संबंध नसतो. त्याचप्रमाणे इंद्रिये, मन, बुद्धी, स्वभाव इत्यादींना आपले मानल्या कारणाने जीवात्मा त्यांना बरोबर घेऊन दुसऱ्या योनीत जातो. जसा वायू तात्विक दृष्टीने गंधापासून निर्लिप्त असतो, तसा जीवात्माही तात्विक दृष्टीने मन, इंद्रिये, शरीरादिकांपासून निर्लिप्त आहे. परंतु या इंद्रियाविषयी मी माझेपणाची मान्यता असल्यामुळे त्यांना आपल्याकडे आकर्षित करतो. जसा वायू आकाशाने कार्य असूनही पृथ्वीचा अंश असलेल्या गंधाला बरोबर घेऊन फिरत असतो, तसा जीवात्माही परमात्म्याचा सनातन अंश असूनही प्रकृतीचे कार्य असलेल्या शरीरांना बरोबर घेऊन वेगवेगळ्या योनीत फिरत असतो. जड असल्यामुळे वायूच्या ठिकाणी हा विवेक नाही की त्याने गंधाला ग्रहण करू नये, परंतु जीवात्म्याला तर हा विवेक आणि सामर्थ्य मिळालेले आहे की तो वाटेल तेव्हा शरीराचा मानलेला संबंध समाप्त करू शकतो. भगवंतांनी प्रत्येक पुरुषाला ही स्वतंत्रता प्रदान केलेली आहे की तो वाटेल त्याच्याशी संबंध जोडू शकतो आणि वाटेल त्याचा संबंध तोडू शकतो. भगवंतांनी येथे 3 शब्द दृष्टांताच्या रूपात दिलेले आहेत: वायू, गंध आणि आशय, म्हणजे स्थान. जसे जलाशय, जल अधिक आशय, अर्थात पाण्याचे स्थान, येथे स्थूल शरीराला आशय म्हटलेले आहे. ज्याप्रमाणे गंधाचे स्थान असलेल्या अत्तराच्या फळापासून वायू गंध घेऊन जातो आणि फळामागे राहतो, त्याचप्रमाणे वायुरूपी जीवात्मा गंधरूप असलेल्या सूक्ष्म आणि कारण शरीराला बरोबर घेऊन जातो, तेव्हा गंधाचे आशयरूपी स्थूल शरीर मागे पडून राहते. शरीरम यद्वाप्नोती गृहीत्वैतानि संयाती, या याच्यामध्ये ईश्वर पद जीवात्म्याचा वाचक आहे आणि या जीवात्म्याकडून मुख्यतः 3 चुका होत आहेत. नंबर 1,
आपल्याला मन बुद्धी शरीरातील जड पदार्थाचा स्वामी मानतो. म्हणजे आपण शरीर माझं आहे, मी आहे, मी म्हणजे माझं शरीर, याच्यावरून आपण ओळख करतो. ते पहिली चूक आहे असं असं म्हणणं आहे. म्हणजेच काय, तर वास्तविक तो स्वतः मात्र शरीराचा दास मानतो. दुसरं आहे, आपल्याला त्या जड पदार्थाचा स्वामी समजल्याने आपला वास्तविक असलेला स्वामी परमात्मा याला आपण विसरून जातो. हे शरीर माझं आहे असं समजल्यामुळे या शरीराचाही स्वामी जो आहे आत्मा, त्याला परमात्मा, त्याला आपण विसरतो असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. नंबर 3, जड पदार्थाशी मानलेल्या संबंधाचा त्याग करण्यात स्वाधीन असूनही त्याचा आपण त्याग करीत नाही. स्वाभाविकच आहे की शरीराचा त्याग आपण का करीत नाही, की शरीरामुळे आपलं अस्तित्व आहे म्हणून. हे शरीर आहे म्हणून आपलं अस्तित्व आहे, याच्यामध्ये असणारा आत्मा आहे म्हणून आपण आपलं अस्तित्व आहे हे आपण जाणत नाही. आणि म्हणून या जड असलेल्या शरीराशी आपण आपला संबंधाचा त्याग करत नाही. परमात्म्याने जीवात्म्याला शरीरादी सामुग्रीचा सदुपयोग करण्याची स्वाधीनता दिलेली आहे. त्याचा सदुपयोग करून आपला उद्धार करून घेण्यासाठी आपलं शरीर दिलेलं आहे, त्यांचा स्वामी होण्यासाठी नव्हे. परंतु जीवाकडून ही फार मोठी चूक असते की तो त्या सामुग्रीचा सदुपयोग करीत नाही, तर आपल्याला त्याचा मालक समजतो आणि त्याचा गुलाम बनतो. ज्याला स्वामित्व अथवा अधिकार प्रिय वाटतो तो परमात्मा प्राप्त करून घेऊ शकत नाही. कारण जो एखाद्या पद वस्तू व्यक्ती यांचा स्वामी बनतो तो आपल्या स्वामीला विसरून जातो, हा नियम आहे. उदाहरण दिलेलं आहे इथे, की जेव्हा एखादं लहान बालक आपल्या आईला केवळ आपले मानून तिचीच इच्छा करते, परंतु जेव्हा तो मोठा होतो आणि गृहस्थ होतो तेव्हा तो आपली स्त्री, पुत्र इत्यादींचा स्वामी मानू लागतो आणि आईला विसरतो. आई जवळ असणे आणि किंवा राहणे त्याला आवडत नाही, हा स्वामी होण्याचाच परिणाम आहे. त्याचप्रमाणे हा जीवात्माही शरीरातील जड पदार्थाचा स्वामी बनून आपला वास्तविक स्वामी परमात्मा याला विसरून जातो आणि त्याला विन्मुख होतो. याच्यामध्ये ईश्वर आणि अपी या दोन पदाचा उल्लेख इथे आपल्याला दिसतो. हा ईश्वर बनलेला जीवात्मा वायूसारखा असमर्थ, जड आणि पराधीन आहे. या बाबतीत असे सामर्थ्य आणि विवेक आहे की हा वाटेल तेव्हा मानलेला संबंध सोडू शकतो आणि परमात्म्याशी नित्य संबंधाचा अनुभव घेऊ शकतो. आणि परंतु संयोगजन्य सुखाच्या लोलुपतेमुळे हा संसाराशी मांडलेला संबंधाला तोड सोडत नाही आणि सोडू इच्छित नाही. जडदेशी शरीरादी असलेले तादात्म्य सुटल्यावर जीवात्मा गंधाप्रमाणे शरीरांना बरोबर घेऊन जाऊ शकत नाही. जीवाला दोन शक्ती प्राप्त आहेत, एक प्राणशक्ती आणि दुसरी इच्छाशक्ती. प्राणशक्ती म्हणजे आपले जे श्वासाचे श्वसन श्वासाचे आवागमन होते ते, आणि इच्छाशक्ती म्हणजे ज्या शक्तीने आपण भोग प्राप्त करण्याची इच्छा करतो. प्राणशक्ती नेहमी श्वासोश्वासाद्वारे क्षीण होत राहते. प्राणशक्तीचे संपणे म्हणजे मृत्यू. जडाचा संबंध करण्याने काहीतरी करण्याचा आणि काहीतरी मिळवण्याची इच्छा कायम राहते. प्राणशक्तीच्या अस्तित्वात इच्छाशक्ती अर्थात काहीतरी करण्याची आणि काहीतरी मिळवण्याची इच्छा समाप्त झाल्यावर मनुष्य जीवनमुक्त होतो. म्हणजेच प्राणशक्ती समाप्त झाली आणि इच्छा कायम राहिली तर मनुष्य इच्छा ती पूर्ण करण्यासाठी दुसरा जन्म घेतो. आणि इच्छाशक्ती तर तीच पूर्वजन्माची कायम राहते, म्हणजे प्राणशक्ती नवीन मिळते, पण इच्छा म्हणजे पुनर्जन्म त्याचा होतो. तो जन्म घेत राहतो, त्याची जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून सुटका होत नाही. येथे गृहीत्व या पदाचे तात्पर्य असे आहे की त्यांची आसक्ती, ममता, प्रियता करणे. आसक्ती हे ज्या मन इंद्रियाशी आपलेपणा करून जीवात्मा त्यांना बरोबर घेऊन फिरतो, ते मन इंद्रिय कधीच म्हणत नाही की आम्ही तुमचे आहोत आणि तुम्ही आमचे आहात. याच्यावर जीवात्म्याचे शासनही चालत नाही. वाटेल तसे त्यांना ठेवू शकत नाही, परिवर्तन करू शकत नाही. आणि ते असूनही त्यांच्याशी आपलेपणा जो ठेवतो तो एक प्रकारचा भ्रम आहे. वास्तविक हा आपलेपणाचा संबंधच बंधनकारक आहे. मनषष्ठींद्रियानी एतानी या श्लोकामध्ये आलेले एतानी हे पद 7व्या श्लोकाच्या मनषष्ठींद्रियानी चे वाचक आहे. येथे एतानी शब्दाला 17 तत्वांच्या समुदायरूपी सूक्ष्म स्वरूप आणि कारण स्वरूप यांचेही द्योतक मानावे. आता या ठिकाणी 17 तत्वांचं म्हणजे काय आहे, तर 5 ज्ञानेंद्रिय, 5 स्पर्शेंद्रिय आणि त्याचप्रमाणे 5
पंचमहाभूते आणि मन आणि बुद्धी, एकंदरीत 17. तर या 17 तत्वांच्या समुदायरूपी सूक्ष्म शरीर आणि कारण शरीर यांचे द्योतक मानावे. या सर्वांना ग्रहण करून जीवात्मा दुसऱ्या शरीरात जातो. जसे मनुष्य जुनी वस्त्रे टाकून नवीन वस्त्रे धारण करतो, तसेच जीवात्मा जुन्या शरीराचा त्याग करून नवीन शरीराला प्राप्त होतो. परमात्म्याच्या जीव हा परमात्म्याचा अंश असल्याने जीवाची परमात्म्याशी समजातीयता आहे. म्हणून याचा स्वाभाविक संबंध परमात्म्याशीच आहे. जर जीवाने संतांच्या, भगवंताच्या, शास्त्राच्या वाणीवर विश्वास ठेवून परमात्म्याशी संबंध जोडला तर मग त्याला याचा अनुभव येईल. परंतु हा पदार्थाच्या संबंधाला प्राधान्य देतो. जोपर्यंत हा भगवंताशी संबंध जोडत नाही तोपर्यंत भगवंत कोणताही संबंध टिकू देत नाही, तोडतच राहतात. जीवाने कितीही जोर लावला तो संसाराचा संबंध स्थायी ठेवू शकतच नाही. आता पुढच्या श्लोकात आलेल्या मनशेंद्रियानी पदाचा खुलासा करत आहे. श्रोत्रांच्या क्षुस्पर्शनांच रसनंघ्राणमेव च अधिष्ठाय मनश्चाय विषयानुपसेवते. याचा अर्थ काय आहे की हा जीवात्मा कान, डोळे, त्वचा, जीभ, नाक आणि मन हे काय षष्ठ इंद्रिय आहे. कान, डोळे, त्वचा, जीभ, नाक आणि मन यांच्या आश्रयानेच विषयांचा उपभोग घेतो. मनाचा संयोग झाल्यावरच ऐकणे, पाहणे, स्पर्श करणे, स्वाद घेणे तसेच वास घेणे यांचे ज्ञान होते. जीवात्म्याला मनाविना इंद्रियापासून सुख दुःख होऊ शकत नाही. मन आहे म्हणून सुख आहे आणि दुःख आहे. आणि म्हणून म्हटलेलं आहे की जीवात्म्याला मनाविना इंद्रियापासून सुख दुःख होऊ शकत नाही. म्हणून येथे मनाला अधिष्ठित करण्याविषयी सांगितले गेले आहे. तात्पर्य काय आहे तर जीवात्मा मनाला अधिष्ठित करून अर्थात त्याचा आश्रय घेऊनच इंद्रियाद्वारे विषयांचे सेवन करीत असतो. श्रोत्रम चक्षुं स्पर्शनं रसणं घ्राणमेवच म्हणजे श्रवणेंद्रिय अर्थात कानात ऐकण्याची शक्ती म्हणजे श्रोत्रम. आजपर्यंत आपण अनेक प्रकारचे अनुकूल, स्तुती, मान, मोठेपणा, आशीर्वाद, मधुर गाणं, वाद्य इत्यादी आणि त्याच्या प्रतिकूल काय असते तर निंदा, अपमान, शाप, शिवीर इत्यादी शब्द आपण ऐकले आहेत. परंतु त्यामध्ये फरक काय पडतो तर मधुर गाणं ऐकल्याने, आशीर्वादयुक्त वचन ऐकल्याने, मोठेपणा, मान, स्तुती मिळाल्याने आपल्याला आनंद होतो. याउलट निंदा, अपमान, शाप, शिवी आणि अशा प्रकारचे वाईट शब्द ऐकल्याने आपल्याला दुःख होते. परंतु इथे भगवंत काय म्हणतात की तुमचे कोणी निंदा केली काय किंवा तुमची स्तुती केली का तुम्हाला फरक पडता कामा नाही. एखाद्याला नातवाचा जन्म झाला, मुलाच्या मृत्यूचा समाचार एकाच वेळी मिळाला तर काय होईल, किती भयंकर दुःख होईल. नातवाचा जन्म झाला म्हणून आनंद, पण सर्वात प्रथम मुलाचा मृत्यू झाल्यामुळे जे दुःख होणार आहे. तर या ठिकाणी यांनी म्हटलेलं आहे की जे मृत्यूचे जे ज्ञान झाले त्या ज्ञानात कोणताही फरक झाला नाही. म्हणजे कोणतंच तुम्हाला दुःखही होता कामा नये, आनंदही होता कामा नये, तर तुम्ही एक स्थित प्रज्ञासारखे राहिले पाहिजे. म्हणून जन्माचा आणि मृत्यूचा समाचार ऐकण्याने अंतःकरणात जो परिणाम होतो त्याकडे दृष्टी न ठेवता त्या ज्ञानावरच दृष्टी ठेवली पाहिजे. त्याचप्रमाणे इतर इंद्रियांच्या विषयात समजून घ्यावे. म्हणजे तसंच नेत्र म्हणजे चक्षु, स्पर्श म्हणजे त्वचा, रस म्हणजे जीभ आणि घ्राण नाक याच्यामुळे सुद्धा वाईट आणि चांगलं जर अनुभव आले तरी सुद्धा तुम्ही तसंच समजून घेतलं पाहिजे की तुमच्या कोणत्याही वागण्यामध्ये फरक पडायला कामा नको. या ठिकाणी श्रवणेंद्रियाचे 2 प्रकार सांगितलेले आहेत. श्रवणेंद्रियाने 2 प्रकारचे ज्ञान होते, अपरोक्ष शब्दाचे ज्ञान आणि परोक्ष विषयाचे ज्ञान. म्हणून श्रवणाचा फार महिमा आहे. ज्ञान मार्ग आणि भक्ती मार्ग दोन्ही मार्गात श्रवणाला मुख्य स्थान आहे. ज्ञान मार्ग आणि भक्ती मार्ग याच्यामध्ये दोन्ही म्हणजे श्रवणाला अतिशय महत्वाचे स्थान आहे. जरी डोळ्यांनी शास्त्रांचे अवलोकन अध्ययन करण्यातही परोक्ष विषयाचे ज्ञान होते, परंतु वास्तविक तेही म्हणजे शब्दाचे लिखित स्वरूप असल्यामुळे प्रकारांतराने शब्दाची शक्तीच आहे. शास्त्रज्ञानही असे गुरुमुखाने श्रवणाने होते, तसे वाचल्याने होत नाही. म्हणजे तुम्ही श्रवण केल्याने जितकी तुम्हाला जितकं ज्ञान मिळते तितकं वाचल्याने मिळत नाही असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. कारण पाहण्याला आपण विसरून जातो, पण कानाने ऐकलेलं मात्र स्थिर राहते, नेहमीसाठी आपल्या मनामध्ये
ऐकिवात असलेलं आपण त्याला मध्ये स्मृतीमध्ये ठेवतो. म्हणून या ठिकाणी म्हटलेलं आहे, विद्याध्ययनामध्ये प्रथम केल्यानेच बोध होतो. शब्दात अचिंत्य शक्ती आहे, ज्याच्या श्रवणेंद्रियच ग्रहण करू शकतात, अन्य इंद्रिये ग्रहण करू शकत नाही. म्हणून कानाने जर आपण ऐकून ते गुरुमुखातून जर आपण वाणी ऐकली तर ते कायमस्वरूपी आपल्या स्मरणात राहते. ते इतर इंद्रियांप्रमाणे राहू शकत नाही. विषयानुपसेवते. जसा व्यापारी एखाद्या कारणाने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी दुकान लावतो, तसाच जीवात्मा एका शरीराला सोडून दुसऱ्या शरीरात जातो. आणि जसा मागील शरीरात विषयाची आसक्तीपूर्वक सेवन करीत होता, तसाच दुसऱ्या शरीरात गेल्यावर तोच स्वभाव असल्याने विषयांचे सेवन करू लागतो. अशा प्रकारे जीवात्मा विषयाविषयी आसक्ती असल्याने वारंवार उत्तम अधम योनीमध्ये भटकत राहतो. म्हणजे जर तुमचं विषयावर आसक्ती नसेल तर तुम्हाला चांगला जन्म मिळतो, आणि जर निवड विषयासक्ती असेल तर अधम योनीमध्ये भटकत राहतो, असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. भगवंतांनी हे मनुष्य शरीर आपला उद्धार करून घेण्यासाठी दिले आहे, सुख दुःख भोगण्यासाठी नाही. जसे ब्राह्मणाला गायदान केल्यावर त्या गायीसाठी चारा पाणी तुम्ही देऊ शकता, पण त्या गायीचं दूध तुम्ही पिऊ शकत नाही, त्याला पिता येत नाही. अर्थातच म्हणजे त्याचप्रमाणे मिळालेल्या शरीराचा सदुपयोग करणे आपले कर्तव्य आहे, परंतु याला आपले समजून सुख भोगण्याचा आपला अधिकार पोहोचत नाही. विषयांचे सेवन केल्याने स्वयंची गौणता होते आणि शरीर संसाराचे प्राधान्य होते, म्हणून स्वयं सुद्धा जगतरूप होतो. हे गीतेच्या 7व्या अध्यायाचा 13व्या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. अशा प्रकारे मागील 3 श्लोकामध्ये जीवात्म्याच्या स्वरूपाचे वर्णन केले गेले आहे, आणि त्या विषयाचा उपसंहार करण्यासाठी आता पुढील श्लोकात जीवात्म्याच्या स्वरूपाला कोण जाणतो आणि कोण जाणत नाही याचे वर्णन केलेले आहे. उत्क्रामंतं स्थितं वापि गुंजानं वा गुणान्वितं विमूढानानुपश्यन्ति पश्यन्ति ज्ञानचक्षुषा. याचा अर्थ काय आहे? तर शरीर सोडून जात असता, किंवा शरीरात राहत असता, किंवा विषयांचा भोग घेत असता, किंवा 3 गुणांनी युक्त असताही त्या आत्मस्वरूपाला अज्ञानी लोक ओळखत नाही. केवळ ज्ञानरूप दृष्टी असलेले विवेकी ज्ञानीच तत्वता त्याला ओळखतात. या ठिकाणी काय म्हटलेलं आहे? उत्क्रामंतम स्थितम वापी. म्हणजे तुमची मरणाची वेळ जवळ असेल, स्थूल शरीर सोडताना जीव सूक्ष्म आणि कारण शरीराला बरोबर घेऊन प्रस्थान करतो, त्या क्रियेला उत्क्रामंतम म्हणतात. जेव्हा आपला शरीरातून आत्मा निघून जातो तेव्हा त्याला म्हणतात उत्क्रामंतम. जोपर्यंत हृदयात स्पंदन चालू राहते तोपर्यंत जीवाचे प्रस्थान मानले जात नाही. हृदयाचे स्पंदन बंद झाल्यावरही जीव काही काळपर्यंत राहू शकतो, आणि म्हणूनच त्याचा खरोखर जीव गेलेला आहे किंवा नाही, विशेषतः योगी लोक आपला जीव टाळूमध्ये ठेवतात असं म्हणतात, आणि म्हणून टाळीवर लोणी ठेवून पाहतात. जर ते लोणी विरघळलं तर त्याच्यामध्ये आत्मा आहे, आणि विरघळून खाली जर आलं नाही तर तो गेला असं समजतात. आणि म्हणून हृदयाचे स्पंदन झाल्यावरही जीव काही काळपर्यंत राहू शकतो. वास्तविक अचल असल्याने शुद्ध चेतन तत्वाचे आवागमन होत नाही, प्राणांचे आवागमन होत असते, परंतु सूक्ष्म आणि कारण शरीराशी संबंध असल्या कारणाने जीवाचे आवागमन म्हटले जाते. आता 8व्या श्लोकामध्ये जे उत्क्रामंत आलेलं होतं आणि इथे उत्क्रामंत आहे, याचा अर्थ काय आहे? म्हणजे जीवात्म्याचा विषयाच्या अनुसरूनच हे दोन्ही शब्द आलेले आहे. स्थितं वा, ज्याप्रमाणे कॅमेरावर वस्तूचे प्रतिबिंब पडते तसेच चित्र अंकित होते, त्याचप्रमाणे मृत्यूच्या वेळी अंतःकरणात ज्या भावाचे चिंतन होते त्याच आकाराचे सूक्ष्म शरीर बनत असते. म्हणजे मरणाच्या वेळेस आपल्या मनात जे विचार असतात ते विचारात तेच आपल्याला योनी मिळते असं म्हणतात. आणि म्हणून इथे म्हटलेलं आहे की जसे कॅमेरा पडल्या प्रतिबिंबानुसार चित्र तयार होण्यास वेळ लागतो, तसाच अंतकालीन चिंतनानुसार भावी स्थूल शरीराच्या बनण्यात शरीरानुसार कमी अधिक वेळ लागतो. या ठिकाणी स्थितम हा शब्द आलेला आहे. अपिभुंजानवा, मनुष्य जेव्हा विषयांना भोगत असतो, अपिभुंजानवा, तेव्हा आपणास फार सावधान समजतो आणि विषय सेवनात सावधान राहतही असतो. विषय मनुष्य शब्द स्पर्श रूप रस आणि गंध
यापैकी एका एका विषयाला उत्तम प्रकारे जाणत असतो. आपल्या माहितीनुसार एका एका विषयाचे विशेष स्पष्ट रीतीने वर्णन करीत असतो. इतके सावधान असूनही तो मूढच आहे, अज्ञानी आहे. कारण काय, विषयाविषयी ही सावधानी काही उपयोगाची नाही. आता आपण एखादी भाजी केली आणि त्यामध्ये हिंग टाकला, जिरं वगैरे जर आपण टाकतो, परंतु एखाद्या वेळेस जर आपण हिंग टाकला नाही, तर नेहमी ज्याची चव येते ते बरोबर म्हणतात, अरे आज हिंग टाकला नाही का. म्हणजे यावरून आपल्या काय लक्षात येते की त्याला त्या गोष्टीचं ज्ञान आहे. पण इथे काय म्हटलेलं आहे की जरी ते सावधान असले तरी इथे ही सावधानी उपयोगाची नाही. उलट ही मृत्यूनंतर नरक आणि नीच योनीत घेऊन जाणारी आहे. परमात्मा, जीवात्मा आणि संसार या तिन्हीच्या विषयामध्ये शास्त्र आणि दार्शनिकात अनेक मतभेद आहेत. परंतु जीवात्मा संसाराशी संबंध ठेवत असल्याने दुःखाला प्राप्त होतो आणि त्याने परमात्म्याशी संबंध ठेवला तर तो सुखाला प्राप्त होतो. याविषयी मात्र सर्व शास्त्रांचे आणि दार्शनिकांचे एकमत आहे. काय म्हटलेलं आहे इथे की परमात्मा, जीवात्मा आणि संसार या तिन्हीच्या विषयामध्ये दार्शनिकांमध्ये म्हणजे विचारवंतांमध्ये मतभेद आहे. परंतु जीवात्मा संसाराशी संबंध ठेवत असल्याने दुःखाला प्राप्त होतो आणि परमात्म्याशी संबंध ठेवला तर तो सुखाला प्राप्त होतो. याबाबत कोणाचेही दुमत नाही. सर्व शास्त्रज्ञांचे एकमत आहे. संसार हा एक क्षणभरही राहत नाही, हा अकाट्य नियम आहे. संसार क्षणभंगूर आहे. ही गोष्ट सांगण्यात, ऐकण्यात आणि वाचण्यात येत असूनही मूळ मनुष्य संसाराला स्थिर समजतो. भोग सामुग्री, भोगता आणि भोगरूपी क्रिया या सर्वांना स्थायी मानल्याशिवाय भोग होऊ शकत नाही. आपण संसार करत असताना एक वस्तू जरी नसली तरी आपण ती आणण्यासाठी धडपड करतो. मग एक वस्तू आणली की लगेच आपली दुसरी गरज निर्माण होते. साधा घरातला एक सोफा जरी आपण घेतला, सोफा घेतल्यानंतर त्याला कव्हर पाहिजे. कव्हर घेतलं तरी तो सुरक्षित राहण्यासाठी आपण त्यावर बसण्याची पद्धती, कोणी पाय ठेवून बसू नये वगैरे वगैरे त्याचे नियम लावतो. आणि अशा प्रकारे म्हणजे एका गरजेतून दुसरी गरज निर्माण होते आणि ते सुरक्षित राहण्यासाठी आपण अजून धडपडत असतो. आणि म्हणूनच इथे म्हटलेलं आहे की भोगी मनुष्याची बुद्धी आणि इतकी मूढ होत जाते की तो भोगापेक्षा श्रेष्ठ काहीच नाही असा दृढ निश्चय करून घेतो. म्हणून अशा मनुष्यांचे ज्ञान नेत्र बंदच राहतात. ते मृत्यूला निश्चित जाणत असले तरीही भोग भोगण्याविषयी मृत्यूलोकात राहू नये, नेहमी जिवंत राहण्याची इच्छा करतात. अपि या पदाचा भाव जीवात्मा ज्यावेळी स्थूल शरीरातून निघून जातो, दुसऱ्या शरीराला प्राप्त होतो, तसेच विषयांचा उपभोग करतो, या तिन्ही अवस्थेत गुणांशी लिप्त असलेला दिसूनही वास्तविक तो स्वतः निर्लिप्त राहतो. वास्तविक स्वरूपात उत्क्रमण ही नाही, स्थितीही नाही आणि भोगतेपणाही नाही. मागील श्लोकाच्या विषयानुपसेवते पदाला जिथे भुंजानन्मा या पदाने म्हटलेला आहे. गुणान्वितन म्हणजे काय, तर ज्या गुणांशी संबंध मानित राहिल्या कारणानेच जीवात्म्यात उत्क्रमण, स्थिती आणि भोग या तिन्ही क्रिया प्रतीत होतात, त्याला गुणान्वितन म्हणतात. वास्तविक आत्म्याचा गुणाशी संबंध नाहीच. अज्ञानानेच याने आपला संबंध गुणाशी मानून घेतला आहे, ज्यामुळे वारंवार उत्तम मध्यम योनीमध्ये जावे लागते. गुणांशी संबंध जोडून जीवात्मा संसारापासून सुख इच्छितो, ही त्याची चूक आहे. सुख घेण्यासाठी शरीरही वापरले नाही, मग दुसऱ्याची गोष्ट तर सोडाच. विमूढा नानुपश्यंती. विमूढा नानुपश्यंती म्हणजे काय आहे की जसे भिन्न भिन्न प्रकारचे कार्य करूनही आपण तेच राहतो, तसेच गणयुक्त होऊ नये, गुणयुक्त होऊ नये, शरीर सोडताना दुसऱ्या शरीराला प्राप्त होताना, तसेच भोग भोगताना सुद्धा स्व म्हणजे आत्मा तोच राहतो. परिवर्तन क्रियेत होत राहते. आपण तेच राहतो, पण आपल्या हातातून होणाऱ्या क्रियेमध्ये मात्र परिवर्तन होत राहते. जो भिन्न भिन्न क्रियेशी मिसळून स्वलाही भिन्न भिन्न पाहू लागतो, अशा अज्ञानी तत्वाला न जाणणाऱ्या मनुष्यासाठी येथे विमूढा नानुपश्यंती हे पद दिलेले आहे. म्हणजे आपणच क्रिया करतो, स्वमध्येच आहे आणि क्रियेमध्ये परिवर्तन होत राहते. आपणही क्रियेमध्ये परिवर्तनाबरोबर स्वतःमध्ये परिवर्तन मानतो, याला त्यांनी विमूढा नानुपश्यंती म्हटलेलं आहे. मूळ लोक भोग आणि संग्रहामध्ये इतके आसक्त राहतात की शरीरादी पदार्थ नित्य राहणारे नाहीत ही गोष्ट विचारातच घेत नाही. भोग भोगण्याचा काय परिणाम होईल त्याकडे ते लक्ष देत नाही. भगवंतांनी गीतेच्या 17व्या अध्यायामध्ये सात्विक, राजस आणि तामस
अशा 3 गुणांचं वर्णन केलेले आहे. सात्विक आहाराच्या परिणामाचे वर्णन प्रथम केले आहे, राजस आहाराच्या परिणामाचे वर्णन शेवटी केलेले आहे आणि तामस आहाराच्या परिणामाचे वर्णनच केलेले नाही. कारण काय आहे, तर राजस मनुष्य अगोदर काम करून बसतो, मग परिणाम कसा होईल त्याचा विचार करतो. पण सात्विक मनुष्य कर्म करण्यापूर्वी त्याचा परिणामावर दृष्टी ठेवतो आणि तामस मनुष्य परिणामाकडे दृष्टीच ठेवत नाही. त्याप्रमाणे इथे विमूढा नानू पश्यंती हे पद देऊन भगवंत जणू हे म्हणत आहेत की मोहग्रस्त मनुष्य तामसच असतो, कारण मोह तमोगुणाचे कार्य आहे. तो विषयाचे सेवन करतेवेळी परिणामाचा विचारच करीत नाही, केवळ भोग भोगण्यात आणि संग्रह करण्यातच मग्न झालेला असतो. अशा माणसाचे ज्ञान तमोगुणाने झालेले असते, म्हणून तो शरीर आणि आत्म्यांच्या भेदाला जाणू शकत. पश्यंती ध्यान चक्षुषः, प्राणी पदार्थ घटना परिस्थिती कोणती स्थिर नाही अथवा दृश्यमात्र निरंतर अदर्शनात जात आहे असा प्रत्यक्ष अनुभव होणे हे ज्ञानरूपी नेत्राने पाहणे आहे. परिवर्तनाकडे दृष्टी राहण्याने अपरिवर्तनशील तत्वामध्ये स्थिती आपोआप होते, कारण नित्य परिवर्तनशील पदार्थाचा अनुभव अपरिवर्तनशील तत्वालाच होत असतो. जीवात्म्याची या देहामध्ये बालपण, तारुण्य आणि म्हातारपण होत असते, तसेच अन्य शरीराची प्राप्ती होत असते. परंतु या विषयात ज्ञानी मनुष्य मोहित होत नाही अथवा विकाराला प्राप्त होत नाही, कारण तो ज्ञानी मनुष्य ज्ञानरूपी नेत्राद्वारे हे पाहतो की जन्म मृत्यू इत्यादी सर्व क्रिया अथवा विकार परिवर्तनशील शरीरामध्येच आहेत, अपरिवर्तनशील स्वरूपात नव्हे. स्वरूप या विकारापासून सर्वथा सर्व काही निर्लिप्त राहते. शरीराला आपले समजणे तसेच त्याच्याकडून सुख प्राप्त करण्याची आशा ठेवल्यानेच विमूढ म्हणजे मूर्ख, विमूढ माणसांना तादात्म्यामुळे हे विकार स्वमध्ये होत असलेले प्रतीत होतात. विमूढ माणसे आत्म्याला गुणांनी युक्त असलेले पाहतात आणि ज्ञाननेत्र असणारी माणसे आत्म्याला गुणरहित वास्तविक रूपाने पाहतात. म्हणजे विमूढ म्हणजे त्यांना ज्ञान नसलेले अज्ञानी लोक असं आपण म्हणू. भगवंताने मागील श्लोकात 5 क्रिया सांगितल्या आहेत: ऐकणे, पाहणे, स्पर्श करणे, स्वाद घेणे आणि हुंगणे. तसेच या श्लोकात 3 क्रिया सांगितलेल्या आहेत: शरीराला सोडून जाणे, दुसऱ्या शरीरात स्थित राहणे आणि विषयांना भोगणे. या 8 पैकी कोणतीही क्रिया निरंतर राहत नाही, परंतु स्वयं निरंतर राहते. क्रिया तर 8 आहेत, परंतु त्या सर्वात स्वयं एकच राहतो. म्हणून त्यांच्या भावाचे आणि अभावाचे आणि अंताचे ज्ञान सर्वांना होते. ज्याला आरंभाचे आणि अंताचे ज्ञान होते तो स्वयं नित्य असतो. शरीराचा, पदार्थाचा, प्रत्येक भोगाचा संयोग आणि वियोग अनेक अवस्थेत स्वयं एक पाहतो आणि एक राहत असून अनेक अवस्थेत जातो. जर स्वयं एक नसता तर सर्वच अवस्थांचा वेगवेगळा अनुभव कोणी केला नसता. परंतु अशी गोष्ट प्रत्यक्ष असूनही विमूढ मनुष्य याकडे लक्ष देत नाही, तर ज्ञानरूपी नेत्र असणारे योगी मनुष्यच याकडे पाहतात. अशा प्रकारे पूर्ण श्लोकात वर्णित तत्वाला जे पुरुष प्रयत्न करून जाणतात त्यांच्यात कोणती विशेषता आहे हे प्रयत्न करूनही जाणत नाही, तर त्यांच्यात कोणती कमी असते हे आता पुढच्या श्लोकाने सांगितलेलं आहे. एतंत योगिन शैनं पश्यन्त्यात्मन्यवस्थितम् एतंतोप्यकृतात्मानो नैनं पश्यन्त्य चेतसः. म्हणजे योगी जन ही आत्म्याला हृदयात असलेल्या या आत्म्याला आपल्या हृदयात असलेल्या या आत्म्याला प्रयत्नानेच तत्वतः जाणतात. परंतु ज्यांनी आपले अंतःकरण शुद्ध केले नाही असे अज्ञानी लोक प्रयत्न करूनही या आत्मस्वरूपाला जाणत नाही. एतंतो योगिनश्चैन पश्यन्ति म्हणजे काय? येतंत या सांख्ययोगी साधकाचे वाचक आहे, ज्याचा एकमात्र उद्देश परमात्म तत्वाला प्राप्त करावयाचा झालेला आहे. हे येतंत हे पद साधन परक आहे. अंतःकरणातील लगन जी पूर्ण केल्याशिवाय चैन पडत नाही तिला यत्न म्हणतात. जर आपल्याला सकाळी देवाची पूजा वगैरे करायची असेल आणि एखाद्या दिवस जर झाली नाही तर चैन पडत नाही.
तसंच या ठिकाणी यांनी म्हटलेलं आहे की जी गोष्ट पूर्ण केल्याशिवाय चैन पडत नाही तिला यतंत म्हटलेलं आहे. ज्या साधकांचा एकमात्र उद्देश परमात्म तत्वाला प्राप्त करावायचा आहे त्यांच्यात असंगता, निर्ममता आणि निष्कामता आपोआप येते. उद्देशाच्या पूर्तीसाठी अनन्य भावाने जी उत्कंठा, तत्परता, व्याकुळता, विरहयुक्त चिंतन, प्रार्थना आणि विचार साधकांच्या अंतकरणात प्रगट होतात त्या सर्वांना इथे यतंत पदाच्या अंतर्गत समजा. म्हणजे हे काम माझ्या हातून झालंच पाहिजे. जे त्याविषयी एखाद्या कामाविषयी पूर्ण करण्याच्या उद्देशाने जी आपल्या मनात तळमळ असते त्या तळमळीला यांनी यतंत हे म्हटलेलं आहे. उदाहरणार्थ मुलाचं लग्न असो, मुलीचं लग्न असो, एखाद्या व्यवहारातील कोणती वस्तू घेण्याची तळमळ असो, हे आपलं मूळ विमूढ लोकांचं कार्य सांगते. तसंच ज्ञानी मनुष्य परमात्माच्या प्राप्तीसाठी जे प्रयत्न करतात आणि ते करताना ती त्यांची व्याकुळता त्यांच्यामध्ये असते, उत्कंठा असते, तत्परता असते, चिंतन असते, प्रार्थना असते, त्या सर्वांना इथे यतंत पदाच्या अंतर्गत समजावे. ज्याचा प्राप्तीचा उद्देश बनविला व ज्याची विन्मुक्ता प्रयत्नांनी दूर केली त्याच तत्वाचा योगी लोक आपल्या स्वतःमध्ये अनुभव घेतात. परमात्म्याला पूर्णपणे सम्मुख झाल्यावर योग्याची परमात्म तत्वात सदा स्थिती राहत असते. हाच पश्यंती पदाचा भाव आहे. एक मिनिट ताई, आवाज येत आहे पाऊस. आत्मन्यवस्थितम म्हणजे काय? तर परमात्म तत्वापासून देश कालाचे अंतर नाही. तो समान रूपाने सर्वत्र आणि सदैव विद्यमान आहे. तो सर्व भूतांच्या अंतःकरणात स्थित असलेला सर्वांचा आत्मा आहे. म्हणून योगी लोक स्वतः आपल्यामध्येच या तत्वाचा अनुभव करतात. 10व्या अध्यायाच्या 20व्या श्लोकानुसार अहमात्मा गुणाकेश सर्वभूता शयन स्थिता विभूती योग सांगत असताना 10व्या अध्यायामध्ये श्रीकृष्ण परमात्म्यांनी अर्जुनाला म्हटलेलं आहे की अहमात्मा गुणाकेश सर्वभूता शयन स्थित, म्हणजे स्वतः आपल्यामध्येच या तत्वाचा अनुभव, आत्मा आपल्यामध्येच आहे. सत्ता अस्तित्व आहे दोन प्रकारची, विकारी आणि स्वतः सिद्ध, ज्याला आपण सत्ता म्हटलेलं आतापर्यंत. तर ती म्हटलेला एक विकारी सत्ता आणि स्वतः सिद्ध सत्ता. विकारी जी सत्ता उत्पन्न झाल्यानंतर प्रतीत होते ती विकारी, म्हणजे उत्पन्न झाल्यानंतर प्रतीत होते ती विकारी म्हटलेलं आहे. एखादं पद आपल्याला प्राप्त झालं आणि त्या पदाचा दुरुपयोग जर झाला तर ती विकारी सत्ता. आणि जशीच्या तशी राहते ती स्वतःसिद्ध सत्ता. किती मोठं पद प्राप्त झालं तरी कोणत्या प्रकारचा अहंभाव न आणता कार्य करीत जाणे याला म्हणतात स्वतःसिद्ध. विकारी सत्तेला स्वतःसिद्ध सत्तेत मिळविणे चूक आहे. उत्पन्न झालेल्या विकारी सत्तेशी संबंध विच्छेद करून अनुत्पन्न स्वतःसिद्ध सत्तेत स्थित राहणे हाच आत्मनी अवस्थितम पदाचा भाव आहे. आपल्या विवेकाला महत्व न दिल्याने विवेक दबून जातो. विवेक दबल्यावर शरीराची प्राधानता वाढते होते आणि ते सत्य प्रतीत होऊ लागते. विकारी सत्तेला स्वतःसिद्ध सत्तेमध्ये मिळविण्याचे तात्पर्य म्हणजे काय? तर आपल्याला शरीर मानणे अहंता आणि शरीराला आपले मानणे म्हणजे ममता. आपल्याला शरीर मानल्याने शरीर प्रतीत होते आणि शरीराला आपले मानण्याने शरीराविषयी प्रियता होते. ही झाली विकारी सत्ता या ठिकाणी म्हटलेलं आहे. त्यानंतर आत्मनी अवस्थितम या पदाचा भाव केव्हा होतो? तर उत्पन्न झालेल्या विकारी सत्तेशी संबंध विच्छेद करून अनुत्पन्न स्वतःसिद्ध सत्तेत स्थित होणे हाच आत्मनी अवस्थित पदांचा भाव आहे. तर आपल्या विवेकाला महत्व न देता विवेक दाबून जाणे आणि विवेक दबल्यावर शरीराची प्रधानता होते आणि ते सत्य प्रतीत होऊ लागते. सत्संग, स्वाध्याय इत्यादीने जसा विवेक विकसित होतो तसा शरीराशी मानलेला संबंध सुटत जातो आणि विवेक जागृत झाल्यावर परमात्म्याशी म्हणजे चिन्मय तत्वाशी
आपल्या वास्तविक संबंधाचा, त्याच्यात आपल्या स्वाभाविक स्थितीचा अनुभव होतो. हेच आत्मनी अवस्थितम पदाचा भाव आहे. याचे तात्पर्य असे की व्यष्टीत समष्टी आणि समष्टीत व्यष्टी स्थित आहे. जसा समुद्र आणि त्याच्या लाटा एकमेकापासून वेगळ्या केल्या जाऊ शकत नाही, परंतु जसे जलतत्वात समुद्र आणि लाटा हे दोन्ही नसतात, वास्तविक एक जलतत्वच असते, तर तसेच व्यष्टी आणि समष्टी हे दोन परमात्म्याच्या दृष्टीने पाहिले तर हे दोन नाहीत, तर एकमेव परमात्मा तत्वच आहे असा अनुभव घेणे म्हणजे आपल्या स्वतःमध्ये परमात्मा तत्वाला अनुभव घेणे आहे. मीपणामुळे आपल्या स्वतःमध्ये परमात्म्याचा अनुभव येत नाही, म्हणून परमात्म्याला स्वतः आपल्यापासून वेगळे समजल्या कारणाने त्याच्यापासून दूरतेचा किंवा वियोगाचा अनुभव करावा लागतो आणि त्याच्या प्राप्तीसाठी ठिकठिकाणी भटकावे लागते. आपल्याहून वेगळे जितके पदार्थ आहेत त्यांचा वियोग होणे अपरिहार्य आहे, पण आपल्या स्वतःमध्ये परमात्म्याचा अनुभव करणाऱ्यास त्याच्यापासून आपल्या दूरतेचा किंवा वियोगाचा अनुभव करावा लागत नाही. आत्मनी अवस्थितम पदामध्ये भगवंतांनी स्वतःला संपूर्ण प्राण्यांच्या आत्म्यात स्थित असल्याचे म्हटले आहे. याचा अनुभव करण्यासाठी साधकांनी 4 गोष्टी दृढतेने केल्या पाहिजे. नंबर 1, परमात्मा येथे आहे. 2, परमात्मा आता आहे. 3, परमात्मा आपल्यात आहे. आणि परमात्मा आपले आहे. या ठिकाणी 4 गोष्टी ते सांगितलेल्या आहे. काय म्हटलेलं आहे? आपण जिथे आहोत तिथेच परमात्मा आहे आणि तो आत्ता स्थित आहे. तो कुठे आहे? तो आपल्यातच आहे. कोणाचा आहे? तो आपलाच आहे. म्हणजे परमात्मा आपला आहे. परमात्मा सर्व ठिकाणी सर्वव्यापी असल्याने येथेही आहे, सर्व काळात तिन्ही काळात असल्याने आताही आहे, सर्वांमध्ये असल्याने आपल्यातही आहे आणि सर्वांचे असल्याने आपलेही आहे. त्या दृष्टीने परमात्मा येथे असल्याने त्यांना प्राप्त करण्यासाठी दुसऱ्या ठिकाणी जाण्याची आवश्यकता नाही. प्रत्येक साधकासाठी उपयुक्त 4ही गोष्टी अत्यंत महत्वपूर्ण आणि तात्काळ लाभदायक आहेत. साधकांनी या 4 गोष्टी दृढतेने मानल्या पाहिजे. सर्व साधनांचे सार हे साधन आहे. यात कोणती योग्यता, अभ्यास, गुण इत्यादींची आवश्यकता नाही. या गोष्टी स्वयंसिद्ध आणि वास्तविक आहे, म्हणून यांना मान्य करून घेण्यासाठी सर्व योग्य आहे, सर्व पात्र आहे, सर्व समर्थ आहे. अट एवढीच आहे की त्यांना एक मात्र परमात्म्याचीच इच्छा असावी. याच्यासाठी परमात्म्याचीच त्यांना इच्छा असली पाहिजे, दुसरी कोणती इच्छा असू नये. यतंतोप्य कृतात्मानो नैनम पश्यंत चेतसः. म्हणजे ज्यांनी आपले अंतःकरण शुद्ध केले नाही त्या पुरुषांना येथे अकृतात्मान म्हटले गेले आहे. यतंतोप्य कृतात्मानो याच्यामध्येच हा शब्द आलेला आहे, अकृतात्मान. म्हणजे ज्यांनी आपले अंतःकरण शुद्ध केले नाही त्यांना अकृतात्मान म्हटले गेले आहे. सतसतच्या ज्ञानाला महत्व न दिल्यामुळे अशा पुरुषांना अचेतसा सुद्धा म्हटले गेले आहे. ज्यांच्या अंतःकरणात संसारातील व्यक्ती, पदार्थ इत्यादींचे महत्व कायम आहे, जे शरीरादिदांना आपले मानून त्यांच्याकडून सुखभोगाची आशा ठेवतात, असे सर्वच पुरुष अकृतात्मान आणि अचेतसा आहेत. म्हणजे यामध्ये यांनी संसार वृक्षाचं जेव्हा वर्णन केलेलं आहे त्यामध्ये याचं अलिप्त राहिलं पाहिजे हे सुद्धा सांगितलेलं आहे. आणि म्हणून येथे यांनी जे या लोकांची अंतःकरण ते सुखभोगाची आशा ठेवतात असे सर्व पुरुष अकृतात्मान आणि अचेतस आहेत असे म्हटलेले आहे. परंतु जे शरीर, मन, बुद्धी इत्यादी जड प्राकृत पदार्थाच्या सहाय्याने चेतन परमात्मा तत्वाला प्राप्त करू इच्छितात, परमात्मा जड पदार्थाच्या सहाय्याने नव्हे तर जडतेच्या त्यागाने प्राप्त होतात. आणि म्हणूनच या श्लोकामध्ये यतंत हे पद 2 वेळा आलेले आहे. प्रयत्न करण्यात सारखेपणा असला तरी ज्ञानी पुरुष तत्वाचा अनुभव करून घेतो, तर दुसरा मूढ पुरुष तो तत्वाचा अनुभव करू शकत नाही. यावरून हे सिद्ध होते की शरीर, इंद्रिय, मन, बुद्धीद्वारे केला गेलेला प्रयत्न तत्वप्राप्तीस सहाय्यक असूनही अंतःकरणाशी कायम संबंध कायम असल्यामुळे आणि अंतःकरणात सांसारिक पदार्थाचे महत्व असल्या कारणाने तत्व प्राप्त केले जाऊ शकत नाही, म्हणजे परमेश्वर प्राप्त केला जाऊ शकत नाही. ज्यांची दृष्टी असत म्हणजे सांसारिक भोगानी संग्रहावरच कायम असते, असे पुरुष सत्तत्वाला कसे पाहू शकतील? म्हणून या ठिकाणी या 7व्या पासून 11व्या श्लोकापर्यंतचा या प्रकरणात भगवंत हे सांगू इच्छितात की
माझा अंश जीवात्मा बिलकुल वेगळा आहे आणि ज्या सामुग्रीला म्हणजे शरीरादी पदार्थ आणि क्रिया याला जो भ्रमाने आपली मानतो तो बिलकुल वेगळी आहे. प्रकृती स्थानी सूर्य आणि अमावस्येच्या रात्रीसारखा दोन्हीचा विभागच वेगवेगळा आहे. त्यांचा परस्पर संयोग होणे असंभवच आहे. जो उपयुक्त जड आणि चेतन दोन्हीच्या विभागाला संपूर्णपणे वेगवेगळा पाहतो तोच ज्ञानी आणि योगी आहे. परंतु दोन्हींना मिसळलेले पाहतो तो अज्ञानी आणि भोगी आहे. 15व्या अध्यायामध्ये या आता 5-5 श्लोकांची 4 प्रकरणे आहेत. त्यापैकी हे आता 3रं प्रकरण आपलं सुरू झालेलं आहे 12व्या श्लोकापासूनच. तर ह्याच्यामध्ये ज्या 6व्या श्लोकामध्ये 5 श्लोक पूर्ण, ज्यामध्ये 6वा श्लोक घेतल्यास 5 श्लोक पूर्ण होतात. हे 3रे प्रकरण विशेष रूपाने भगवंताचा प्रभाव आणि महत्व प्रगट करणारे आहे. कारण की 6व्या श्लोकामध्ये जो परमधामाला म्हणजे परमपदाला सूर्य चंद्र आणि अग्नी प्रकाशित करू शकत नाही असं म्हटलेलं होतं. तर तो आपल्याला आतापर्यंत स्पष्ट होऊ शकला नाही. आता या 12व्या श्लोकामध्ये द्वारे ते आता आपल्याला इथे स्पष्ट करणार आहे. कारण यामध्ये काय सांगितलेलं आहे की भगवंत म्हणतात की माझ्यातच सूर्य आहे, चंद्र माझ्यातच आहे, अग्नी माझ्यातच आहे. मग हा सूर्य मला कसा प्रकाशित करू शकेल? म्हणून या श्लोकामध्ये त्याचं ते उत्तर ते आपल्याला दिलेलं आहे. म्हणजे सूर्य चंद्र आणि अग्नी प्रकाशित करू परमपदाला सूर्य चंद्र आणि अग्नी प्रकाशित करू शकत नाही. कारण आजपर्यंत काय सांगितलेलं आहे की ते माझा एक अंश आहे असं परमेश्वराने सांगितलेलं होतं. त्याचं स्पष्टीकरण आता पुन्हा या 12व्या श्लोकामध्ये दिले आहे. यदादित्य कथं तेजो जगत भासयते किलम यच्चंद्रमसि यच्चाग्नो तत्तेजो विद्धि मामकम्. याचा अर्थ आहे सूर्यामध्ये राहून जे तेज सर्व जगाला प्रकाशित करते ते तेज चंद्रात आहे आणि जे तेज अग्नीत आहे तेच माझेच तेज आहे असे तू जा. म्हणजे सूर्यामध्ये राहून जे तेज सर्व जगाला प्रकाशित करते तेच तेज चंद्रातही आहे, तेच तेज अग्नीतही आहे. म्हणजे हे संपूर्ण तेज माझे आहे असे तू जाण. या ठिकाणी असं कोण म्हणते? भगवान अर्जुनाला म्हणतात. यदादित्य गतं तेजो जगत भासयते खिलम असे भगवंतांनी मनोगतात म्हटलेले आहे. तसेच येथे तेजाला आदित्य गतम म्हणतात. तात्पर्य मनात स्थित असलेला कामना जसा मनाचा धर्म आणि स्वरूप नसून आगंतुक आहे तसेच सूर्यात स्थित असलेले तेज सूर्याचा धर्म अथवा स्वरूप नसून आगंतुक आहे. अर्थात ते तेज सूर्याचे आपले नसून भगवंतापासून आलेले आहे. सूर्याचे तेज म्हणजे प्रकाश इतके महान आहे की संपूर्ण ब्रह्मांड त्याच्याद्वारे प्रकाशित होते. असे हे तेज सूर्याचे दिसत असते तरी वास्तविक भगवंताचेच तेज आहे. म्हणून सूर्य भगवंताला अथवा त्यांच्या परमधामाला प्रकाशित करू शकत नाही. महर्ष संपूर्ण भौतिक जगात सूर्यासारखा प्रत्यक्ष प्रभाव कोणताही नाही. चंद्र, अग्नी, तारे, विद्युत इत्यादी जितके काही प्रकाशमान पदार्थ आहेत ते सर्व सूर्यापासूनच प्रकाश प्राप्त करतात. भगवंताकडून मिळालेल्या प्रकाशाने जर सूर्य इतका तेजस्वी आहे, प्रभावशाली आहे, तर मग स्वतः भगवंत किती विलक्षण आणि प्रभावशाली असतील असा विचार केला तर आपोआप आपण भगवंताकडे आकर्षित होतो. सूर्य नेत्रांची अधिष्ठात्री देवता आहे. म्हणून डोळ्यात जो प्रकाश पाहण्याची शक्ती आहे तोही परंपरेने भगवंताकडून आलेला आहे असे समजावे. या चंद्रवसी जसे सूर्यामध्ये स्थित असलेल्या प्रकाशिका शक्ती आणि दाहिका शक्ती दोन्ही भगवंतापासून प्राप्त हो झाल्या आहेत, तसेच चंद्राची प्रकाशिका शक्ती आणि पोषण शक्ती दोन्हीही सूर्याकडूनच प्राप्त झाल्या असल्या तरी परंपरेने भगवत प्रदत्तच आहे. जसे भगवंताचे तेज आदित्यगत आहे तसेच त्यांचे तेज चंद्रगतच समजावे. चंद्रात प्रकाशाबरोबर शीतलता, मधुरता, पोषणता इत्यादी जे काही गुण आहेत ते सर्व भगवंताचाच प्रभाव आहे. येथे चंद्राला तारे, नक्षत्र इत्यादीचे उपलक्षण समजावे. चंद्र मनाची अधिष्ठात्री देवता आहे. म्हणून मनात जो प्रकाश स्मरण करण्याची शक्ती आहे तोही परंपरेने भगवंताकडून आलेला समजावा. यच्चाग्नो म्हणजे जसे भगवंताचे तेज आदित्यगत आहे तसेच त्याचे तेज अग्निगत सुद्धा आहे. तात्पर्य अग्नीची प्रकाशिका शक्ती आणि दाहिका शक्ती दोन्ही भगवंताच्याच आहेत, अग्नीच्या नव्हे. येथे अग्नीला आपण विद्युत, दीपक, काजवा इत्यादीचे उपलक्षण समजू शकतो. अग्नी वाणीची अधिष्ठात्री देवता आहे.
म्हणून वाणीमध्ये जो प्रकाश आहे तीही परंपरेने भगवंतापासूनच आलेली समजावी. तत्तेजो विद्धी मामकम म्हणजे काय, तर जे ते चंद्र सूर्य आणि अग्नीमध्ये आहे ते तेज या तिन्हीच्या प्रकाशाने प्रकाशित इतर पदार्थांमध्ये सुद्धा आहे, त्याला भगवंतांचेच समजावे. उपर्युक्त पदांनी भगवंत असे म्हणत आहे की मनुष्य ज्या ज्या तेजस्वी पदार्थाकडे आकर्षित होतो त्या त्या पदार्थामध्ये त्याला माझाच प्रभाव दिसला पाहिजे. म्हणजे संपूर्ण विश्वात मीच भरून राहिलेला आहे असं परमेश्वराला इथे म्हणायचं आहे. जसे बुंदीच्या लाडूमध्ये गोडी असते ती तिची स्वतःची नसून साखरेची असते, तसेच सूर्यचंद्र आणि अग्नी जे तेज आहे ते त्यांचे स्वतःचे नसून भगवंताचेच आहे. भगवंताच्याच प्रकाशाने हे संपूर्ण जगत प्रकाशित होत असते. सूर्य, चंद्र आणि अग्नी क्रमाने नेत्र, मन आणि वाणी यांची अधिष्ठाते व त्यांना प्रकाशित करणारे आहे. मनुष्य आपले भाव प्रकट करण्यासाठी आणि समजून घेण्यासाठी नेत्र, मन, अंतःकरण आणि वाणी या 3 इंद्रियाचाच उपयोग करत असतो. हे 3 इंद्रिय जितका प्रकाश करतात तितका प्रकाश इतर इंद्रिय करत नाही. प्रकाश की वाणी सुद्धा खूप प्रभावी असते. प्रकाशाचे तात्पर्य वेगवेगळे ज्ञान करविणे. नेत्र आणि वाणी बाह्यकरण आहेत, तसेच मन आतील करण आहे. कर्णाकडून वस्तूचे ज्ञान होत असते. हे तिन्ही करण म्हणजे इंद्रिये भगवंताला प्रकाशित करू शकत नाही, कारण त्यांच्यात जे तेज आणि प्रकाश आहे ते स्वतः भगवंताचेच आहे. अशा प्रकारे या श्लोकामध्ये सूर्यचंद्र आणि अग्नी यांना जे तेज मिळालेले आहे त्या सर्वांचे तेज हे भगवंताचेच तेज आहे एकंदरीत असे सांगितलेले आहे. आता पुढील श्लोकात ज्या शक्तीने समष्टी जगतात क्रिया होत आहे त्या समष्टी शक्तीमध्ये भगवंताचा कसा प्रभाव आहे ते सांगत आहे. गामाविश्यच भूतानि धारयाम्यहमोजसा उष्णामिश्चौषधी सर्वा सोमो भूत्वा रसात्मकः. आणि मीच पृथ्वीत शिरून आपल्या शक्तीने सर्व भूतांना धारण करतो आणि रसरूप अर्थात अमृतमय चंद्र होऊन सर्व वनस्पतीचे पोषण करतो. म्हणजे चंद्र सूर्य अग्नीत तर माझं तेज आहेच, पण पृथ्वीत शिरून आपल्या शक्तीने सर्व भूतांना सुद्धा मीच धारण करतो. किती प्रकारचे विभूती सांगितलेले आहे? 84 प्रकारच्या. तर या सगळ्यांना मीच धारण करतो आणि रसरूप अर्थ अमृतमय चंद्र होऊन सर्व वनस्पतीचे पोषण सुद्धा मीच करतो असं या 13व्या श्लोकानुसार भगवंतांनी इथे सांगितलेलं आहे. पृथ्वीत राहून जे पृथ्वीचे नियमन करतात परंतु पृथ्वी ज्यांना जाणत नाही इत्यादी श्रुतीने वेद ज्या अमल स्वरूपाला जगताचा स्वामी, नियामक, ध्येय आणि देव मनुष्य तसेच मुनिजनांना मोक्ष देणारा असल्याचे सांगतात ते शरणागत वत्सल निखिल भुवनेश्वर श्री कृष्णचंद्र माझ्याच डोळ्याचे विषय होत असे या ठिकाणी शंकराचार्य पूर्णाष्टकामध्ये कृष्णाष्टकामध्ये म्हटलेलं आहे. गामाविश्यच भूतानी धारयाम्य मोजसा. भगवंतच पृथ्वीमध्ये प्रवेश करून तिच्यावर असलेल्या संपूर्ण स्थावर जंगम प्राण्यांना धारण करतात. तात्पर्य पृथ्वीत जी धारणा शक्ती आहे ती पृथ्वीची स्वतःची नसून भगवंताचीच आहे असे या ठिकाणी म्हटलेलं आहे. वैज्ञानिक या गोष्टीचा स्वीकार करतात की पृथ्वीपेक्षा पाण्याचा स्तर उंच आहे आणि पृथ्वीवर पाण्याचा भाग जमिनीपेक्षा खूपच जास्त आहे. आणि आपण नेहमीच म्हणतो की 3/4 पाणी आहे, 1/4 पृथ्वी आहे. असे असूनही पृथ्वी जलमय होत नाही. हा भगवंताच्या धारण शक्तीचा प्रभाव आहे. पृथ्वीच्या उपलक्षणाने ते समजून घ्यावे की पृथ्वीशिवाय ते कुठे धारण शक्ती दिसून येईल ते सर्व भगवंताचीच आहे. पृथ्वीमध्ये असलेली अन्नोत्पादक शक्ती आणि गुरुत्वाकर्षण शक्ती ही भगवंताचीच आहे. पृथ्वीमध्ये जी गुरुत्वाकर्षण शक्ती आहे ती आपल्याला दिसत नाही, जाणवते, आणि म्हणून ही सुद्धा कोणाची आहे? भगवंताचीच आहे. उष्णामी चौषधी सर्वा सोमो भूत्वा रसात्मकः. चंद्रात 2 शक्ती आहे, प्रकाशिका शक्ती आणि पोषण शक्ती. प्रकाशिका शक्तीमध्ये आपल्या प्रभावाचे वर्णन पूर्व श्लोकात केल्यानंतर आता भगवंत या श्लोकामध्ये चंद्राच्या पोषण शक्तीमध्ये आपला प्रभाव सांगतात की चंद्राच्या माध्यमातून सर्व वनस्पतींना मीच पुष्ट करतो. चंद्र शुक्ल पक्षात पोषक आणि कृष्ण पक्षात शोषक असतो. कारण काय म्हणतात, शुक्ल पक्षाला आपण उजेड देतो त्यामध्ये,
म्हणून पोषक आहे. आणि कृष्ण पक्षात अंधार पक्ष म्हणतो आपण त्याला, म्हणून याला शोषक असतं म्हणतात. शुक्ल पक्षात रसमय चंद्राच्या मधुर किरणांनी अमृत वर्षा होत असल्यामुळेच लता वृक्ष पुष्ट होतात आणि सुपुष्पित आणि सुफलित होतात. मातेच्या उदरात स्थित असलेला शिशुही शुक्ल पक्षात वृद्धीला प्राप्त होतो. येथे सोम पद चंद्रलोकाचा वाचक आहे, कारण की चंद्राला सोम म्हणतात. चंद्रमंडळाचा नव्हे, चंद्रमंडळाचा नाही. नेत्रांनी जे आपण पाहतो ते चंद्रमंडळ आहे. चंद्रमंडळापेक्षाही वर डोळ्याला न दिसणारा चंद्रलोक आहे. उपर्युक्त पदामध्ये विशेष रूपाने सोम पद देण्याचा अभिप्राय असा आहे की चंद्रामध्ये प्रकाशाबरोबर अमृत वर्षाव करण्याची शक्ती आहे. हे अमृत अगोदर चंद्रलोकातून चंद्रमंडळात येत असते आणि मग चंद्रमंडळातून भूमंडळात येत असते. आपण कोजागिरीला या अमृत वर्षावाचा उपभोग घेतो, म्हणूनच या चंद्रच्या अमृताचा आपण उपभोग घेत असतो. येथे औषधी पद चंद्रलोकाचा वाचक आहे. चंद्रमंडळाचे नव्हे, नेत्रांनी जे आपण पाहतो ते चंद्रमंडळ आहे. चंद्रमंडळापेक्षाही वर डोळ्याला न दिसणारा जो चंद्रलोक आहे. उपयुक्त पदामध्ये विशेष रूपाने सोमपद देण्याचा अभिप्राय असा आहे की चंद्रामध्ये प्रकाशाबरोबर अमृत वर्षाव करण्याची शक्ती आहे. ते अमृत अगोदर चंद्रलोकातून चंद्रमंडळात येत असते आणि मग चंद्रमंडळातून भूमंडळावर येत असते. औषधी, याला अमृताला याला औषधी म्हटलेलं आहे. परिशिष्ट भाव हा आहे पृथ्वी चंद्रमा इत्यादी सर्व भगवंताची अपरा प्रकृती आहे. म्हणून हिचे धारक, उत्पादक, पालक, संरक्षक, प्रकाशक इत्यादी सर्व काही भगवंतच आहे. भगवंताची शक्ती असल्यामुळे अपरा प्रकृती भगवंताशी अभिन्न आहे. येथे सोम हा शब्द चंद्रलोकाचा वाचक आहे की जो सूर्याच्याही वर आहे. अशा प्रकारे आता पुढच्या श्लोकामध्ये ज्या समष्टी शक्तीमध्ये, ज्या शक्तीने व्यष्टी जगतात क्रिया होत आहे त्या व्यष्टी शक्तीमध्ये आपला प्रभाव सांगतात. आता ही समष्टी शक्ती सांगितली, म्हणजे सूर्यामध्ये मीच आहे, चंद्रामध्ये मीच आहे, अग्नीमध्ये मीच आहे, यांचा जो प्रकाश येतो ते मीच आहे. चंद्रामध्ये असणारी जी पोषक आणि शोषक शक्ती आहे ती सुद्धा मीच आहे. चंद्रामधलं असलेलं औषधी तत्व जे आहे, अमृत जे आहे ते सुद्धा मीच आहे, असं परमेश्वरांनी आता यामध्ये म्हटलेलं आहे. आता या ठिकाणी ही झाली समष्टी. आता व्यष्टी काय नाही तर अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः प्राणापान समायुक्त पंचामन्य चतुर्विधम. याचा अर्थ काय आहे तर मी सर्व प्राण्यांच्या शरीरात राहणारा प्राण आणि अपानांना संयुक्त वैश्वानर अग्निरूप होऊन 4 प्रकारचे अन्न पचविणारा आहे. म्हणजे मागच्या श्लोकामध्ये चंद्राचं वर्णन केलेलं आहे, या श्लोकामध्ये अग्नीचं वर्णन केलेलं आहे. तर अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देवमाश्रितः. अग्नीच्या प्रकाशन शक्तीमध्ये आपल्या प्रभावाचे वर्णन केल्यानंतर भगवंत या श्लोकात वैश्वानर रूपी अग्नीच्या पाचन शक्तीमध्ये आपल्या प्रभावाचे वर्णन करीत आहे. तात्पर्य अग्नीचे दोन्ही कार्य प्रकाश करणे, प्रकाश देणे आणि पचविणे आहे. भगवंताच्या शक्तीने होत असतात. प्राण्यांच्या शरीरांना पुष्ट करणे, त्यांचे प्राण रक्षण करण्यासाठी भगवंतच जठराग्नी, वैश्वानर या रूपाने त्या प्राण्यांच्या शरीरात राहतात. मनुष्याप्रमाणे लता, वृक्ष इत्यादी स्थावर आणि पशु पक्षी इत्यादी जंगम प्राण्यातही वैश्वानर या पाचन शक्तीचे काम करते. लता, वृक्ष इत्यादी जे खाद्य पाणी ग्रहण करतात, पाचन शक्तीद्वारे त्यांचे पाचन होऊन परिणामी त्या लता वृक्षादींची वाढ होत असते. प्राणापान समायुक्त म्हणजे शरीरामध्ये प्राण आणि अपान, समान उदान आणि व्यान हे 5 प्रधान वायू आहेत. नाग, कुमर, कुकर, देवदत्त आणि धनंजय हे 5 उपप्रधान वायू आहेत. या श्लोकात भगवंत 2 प्रधान वायू प्राण आणि अपान यांचेच वर्णन करीत आहे, कारण हे दोन्ही वायू जठराग्नीला प्रदीप्त करतात. म्हणजे जे उदान, शरीरामध्ये प्राण आणि अपान, समान उदान आणि व्यान हे 5 प्रधान वायू आहेत. याच्याशिवाय अजून 5 उपप्रधान आहे, पण फक्त या श्लोकामध्ये प्राण आणि अपान या 2 वायूचं इथे वर्णन केलेलं आहे. कारण हे दोन्ही वायू जठराग्नीला प्रदीप्त करतात. जठराग्नीने पचविलेल्या भोजनाच्या सूक्ष्म अंशाला आणि रसाला शरीराच्या प्रत्येक अंगामध्ये पोहोचविण्याचे सूक्ष्म कार्य सुद्धा प्रामुख्याने प्राण आणि अपान वायूच करतात. पंचामन्य चतुर्विधम. प्राणी 4 प्रकारच्या अन्नाचे भोजन करतात. एक भोज्य म्हणजे आपण शाकाहारी, जे अन्न दातांनी चावून खाल्ले जाते
पोळी भाकर वगैरे. दुसरं पेय, जे अन्न गिळले जाते, दूध, रस, खीर वगैरे. चोष्य, जे रस दातांनी चावून त्याच्यातला रस आपण चोखतो, त्याला म्हणतात चोष्य. आणि लेह्य, जे अन्न जिभेने चाटले जाते, मध वगैरे. तर अशा या अन्नाच्या उपयुक्त 4 प्रकारांपैकीही प्रत्येकाचे अनेक भेद आहेत. भगवंत म्हणतात की 4 प्रकारच्या अन्नांना वैश्वानर म्हणजे जठराग्नी रूपाने मीच पचवितो. अन्नाचा कोणताही असा अंश नाही की जो माझ्या शक्तीशिवाय पचवू शकतो. परिशिष्ट भावाचा आहे की पृथ्वीत प्रविष्ट होऊन संपूर्ण प्राण्यांना धारण करणे, चंद्रमाहून संपूर्ण वनस्पतीचे पोषण करणे, त्यानंतर त्यांना खाणाऱ्या प्राण्यांच्या जठराग्नी होऊन खाल्लेल्या अन्नाला पचविणे इत्यादी संपूर्ण कार्य भगवंताच्या शक्तीने होते. परंतु मनुष्य ती कार्य आपल्याद्वारे केली जाणारी मानून फुकटच अभिमान करतो. अहम करोमी ती वृथाभिमान. जसे बैलगाडीच्या खाली चालणारा कुत्रा समजतो की बैलगाडी मीच चालवित आहे, आणि तसं आपण समजतो. वास्तविक पाहता आपलं शरीर कोण चालवते? परमेश्वर चालवते. परमेश्वर आपल्या शरीरातील सर्व क्रिया घडवून आणते, आणि म्हणून इथे परमेश्वराला आपल्याला विसरता येत नाही. असल्या प्रकारे मागील 3 श्लोकात प्रभावयुक्त विभूतीचे वर्णन करून विभूती कोणत्या 3 सांगितलेल्या, एक सूर्य, चंद्र आणि अग्नी. आता या विषयाचा उपसंहार भगवंत सर्व प्रकाराने ज्ञातव्य तत्व स्वतःच असल्याचे सांगून करीत आहे. सर्वस्य चाहम हृदि सन्निविष्टो मतस्मृतिर्ज्ञानमपोहणञ्च वेदेश्च सर्वैरहमेव वेद्यो वेदांत कृदेव वेद विदेव चाहम वेदांत कृत वेद विदेव चाहम. याचा अर्थ असा आहे की मी सर्व प्राण्यांच्या हृदयात अंतर्यामी होऊन राहिलो आहे. माझ्यापासूनच स्मृती, ध्यान आणि अपोहन ही कार्य होतात. सर्व वेदांकडून मीच जाणण्यास योग्य आहे. तसेच वेदांताचा कर्ता आणि वेदांना जाणणारा सुद्धा मीच आहे. म्हणजे इथे 10 वायू आता आपण अभ्यासले आहे, 10 वायू जे आपण आता अभ्यासले, त्या 10 वायूची इथे सांगितलेलं आहे की वायूचं निवासस्थान काय आहे. तर प्राणाचं हृदय आहे. याचं कार्य आहे श्वास बाहेर काढणे, अन्न पचविणे. अपानचं गुदा आहे, म्हणजे श्वास आत घेणे, मलमूत्र बाहेर काढणे, गर्भ बाहेर काढणे. समान वायू जो आहे त्याचं नाभी आहे, म्हणजे पचविलेल्या अन्नाचा रस सर्वांगामध्ये वाटून देणे आणि पोचविणे. उदान वायू जो आहे त्याचं स्थान कंठ आहे. जेव्हा आपण भोजन करतो तेव्हा अन्नाचा घट्ट भाग आणि जलभाग वेगवेगळा करणे. सूक्ष्म शरीर स्थूल शरीराच्या बाहेर काढणे, त्याला दुसऱ्या शरीरात किंवा दुसऱ्या लोकात घेऊन जाणे सुद्धा त्या कंठाचं काम आहे. म्हणजे उदान व्हायचा, म्हणजे जर आपण जेव्हा मरतो तेव्हा आपले प्राण कंठाशी आले म्हणतात, ते काम कोण करते? उदान वायू करते. त्यानंतर दुसरे जे व्यान वायूचं संपूर्ण शरीर आहे. शरीर आणि त्याची अंगे त्यांचा संकुचित करणे आणि पसरविणे हे व्यान वायूचं काम आहे. जर आपल्याला वात झाला तर आपलं शरीर फुगते, आणि जर एखादा हडकुळ असतो किती खाल्लं तरी पचत नाही, ते व्यानाचं कार्य आहे, संकुचित करणे किंवा पसरविणे. त्यानंतर 6वा वायू आहे नागवायूचं का ढेकर देणे. कूर्म, डोळ्यांची उघडझाप करणे. कुकर, शिंक देणे. देवदत्त वायू, जांभई देणे. आणि धनंजय हा वायू जो आहे तर हा मृत्यूनंतर देखील शरीरात राहतो, त्यामुळे मृत शरीर फुगून जाते. वास्तविक एकाच प्राणवायूच्या वेगवेगळ्या कार्यानुसार त्यांचे वरील प्रकार मानले गेलेले आहे. म्हणजे जर मृत्यूनंतर एखाद्याचं शरीर सुजलं किंवा फुगलं तर ते कोणाचं कार्य आहे? धनंजय वायूचं आहे. अशा प्रकारे ते वायूचे 10 प्रकार आणि त्याचे कार्य सांगितलेले आहे. आता आपण याचं सर्वस्य चाहम हृदि सन्निविष्टो याचा अर्थ आपण पाहूया. याद्वारे परमेश्वर सांगतात, मी स्वतः सर्व प्राण्यांच्या हृदयात विद्यमान असतो. सर्वस्य चाहम हृदि सन्निविष्टो, मी सर्व प्राण्यांच्या हृदयात विद्यमान असतो. जरी शरीर, इंद्रिये, मन आणि बुद्धी इत्यादी सर्व स्थानात भगवंत विद्यमान आहे, तरी पण हृदयात ते विशेष रूपाने विद्यमान आहे. हृदय शरीराचे प्रधान अंग आहे. सर्व प्रकारचे भाव हृदयातच होत असतात. सर्व कर्मात भावच प्रधान असतो. भावाच्या शुद्धीने सर्व पदार्थ, क्रिया इत्यादींची शुद्धी होत असते, आणि म्हणूनच महत्व भावाचेच आहे, वस्तू, व्यक्ती, कर्म इत्यादीचे नव्हे.
तो भाव हृदयात राहत असल्याने हृदयाचे फार महत्व आहे. हृदय सत्वगुणाचे कार्य आहे, म्हणून भगवंत हृदयात विशेष रूपाने राहतात. भगवंत म्हणतात की मी प्रत्येक मनुष्याच्या अत्यंत जवळ त्याच्या हृदयात राहत असतो, म्हणून कोणत्याही साधकाने माझ्या प्राप्तीविषयी निराश होऊ नये. म्हणून पापी पुण्यात्मा, मूर्ख पंडित, निर्धन धनवान, रोगी निरोगी इत्यादी कोणतेही स्त्री पुरुष, कोणत्याही जाती वर्ण संप्रदाय, आश्रम, देश, काळ, परिस्थिती इत्यादीचे का असेना, भगवत प्राप्तीचा ते पूर्ण अधिकारी आहेत. म्हणजे मानव आहे ना, मग तो भगवत प्राप्तीचा अधिकारी आहे. तिथे कोणताही भेद जाणला जाणार नाही. आवश्यकता केवळ भगवत प्राप्तीच्या तीव्र अभिलाषा, उत्कंठा, व्याकुळतेची आहे. ज्याला जितकी व्याकुळता असेल तितका मी त्याच्या जवळ आहे. जिच्यामध्ये भगवत प्राप्ती वाचून जगणे अशक्य होईल. परमात्मा सर्वव्यापी अर्थात सर्व ठिकाणी समान रूपाने परिपूर्ण असूनही हृदयात प्राप्त होतात. जसे गायीच्या संपूर्ण शरीरात दूध व्याप्त असूनही ते तिच्या स्तनातूनच प्राप्त होत असते आणि पृथ्वीत सर्वत्र पाणी राहत असूनही ते आड विहीर येथूनच प्राप्त होते, तसेच सूर्य, चंद्र, अग्नी, पृथ्वी, वैश्वानर इत्यादी सर्वात व्याप्त असूनही परमात्मा हा कोशात आहे, हृदयातच प्राप्त होतात. हृदयात निरंतर स्थित असल्या कारणाने परमात्मा वास्तविक प्रत्येक मनुष्याला प्राप्त आहे. परंतु जडतेशी संसार मांडलेल्या संबंधाने जडतेकडेच दृष्टी असल्या कारणाने नित्यप्राप्त परमात्मा अप्राप्त प्रतीत होतो. म्हणजे आपला संसारातील जड वस्तूशी संबंध येतो, म्हणून आपल्याला परमात्मा प्राप्त होत नाही. अर्थात त्यांच्या प्राप्तीचा अनुभव येत नाही. जडतेशी संपूर्णपणे संबंध विच्छेद होताच सर्वत्र विद्यमान परमात्मा तत्व आपोआप अनुभवात येते. म्हणजे माझ्या हृदयात परमात्मा आहे हे नित्य जर आपण स्मरणात ठेवलं तर आपला जडतेशी संबंध वियोग होतो, आणि आपला जडतेशी संबंध वियोग झाला की परमात्मा आपला आणि आपण परमात्म्याचा. परमात्म्या प्राप्तीसाठी जे सत्कर्म, सच्चर्चा आणि सच्चिंतन केले जाते त्यात जडतेचा आश्रय राहतच असतो. कारण जडतेचा स्थूल, सूक्ष्म आणि कारण शरीर आश्रय घेतल्याशिवाय हे होणे संभवच नाही. वास्तविक याची सार्थकता जडतेशी संबंध विच्छेद करविण्यातच आहे. जेव्हा हे सत्कर्म, सच्चर्चा, सच्चिंतन केवळ संसाराच्या हितासाठीच केले जाईल, आपल्यासाठी नव्हे, तेव्हा जडतेशी संबंध विच्छेद होईल. एखाद्या विशेष साधन, गुण, योग्यता, लक्षण इत्यादीच्या मोबदल्यात परमात्मा प्राप्ती होईल ही धारणा अत्यंत चुकीची आहे. एखाद्या मूल्याच्या मोबदल्यात जी वस्तू प्राप्त होते ती त्या मूल्यापेक्षा कमी मूल्याची असते, असा सिद्धांत आहे. काय म्हटलेलं इथे की एखाद्या मूल्याच्या मोबदल्यात जी वस्तू प्राप्त होते ती त्या मूल्यापेक्षा कमी मूल्याची असते. बरोबर आहे. आपण दुकानातून जी वस्तू आणतो त्याच्यावर सगळ्या प्रकारचे टॅक्स लावून आणलेले असते. वास्तविकता त्या वस्तूचं मूल्य अर्ध्यापेक्षाही कमी असते, आणि म्हणून हे म्हटलेलं आहे. म्हणून जर एखाद्या विशेष साधन, योग्यता इत्यादीच्या द्वारेच परमात्मा प्राप्तीचे होणे साधले जाईल तर परमात्मा त्या साधन, योग्यता इत्यादीपेक्षा कमी मूल्याचेच सिद्ध होतील, परंतु परमात्मा कशाहूनही कमी मूल्याचे नाही. म्हणून ते एखाद्या साधन सामग्रीने खरेदी केली जाऊ शकत नाही, किंवा एखाद्या मूल्याच्या मोबदल्यात परमात्म्याची प्राप्ती केली जाऊ शकत नाही. जसे सांसारिक पदार्थ कर्मांनी प्राप्त होतात तसेच परमात्म्याची प्राप्ती कर्मामुळे होत नाही, कारण परमात्मा प्राप्ती एखाद्या कर्माचे फल नाही. प्रत्येक कर्माची उत्पत्ती अहंभावाने होत असते आणि परमात्मा प्राप्ती अहंभाव समाप्त झाल्यानंतर होते. कारण अहंभाव कृती आहे, कृती म्हणजे कर्म आहे, आणि परमात्मा कृतीविरहित आहे. कृतीरहित तत्व एखाद्या कृतीने कसे प्राप्त केले जाऊ शकते? परमात्मा तत्वाची प्राप्ती मन, बुद्धी, शरीर, इंद्रिये इत्यादी जड पदार्थाने होत नाही, तर जडतेच्या त्यागाने होते. जोपर्यंत मन, बुद्धी, इंद्रिय, शरीर, देश, काळ, वस्तू इत्यादीचा आश्रय तोपर्यंत परमात्म्याचा आश्रय होऊ शकत नाही. थांबूयात आपण ते. थांबूयात का? आता तो अजून 4 श्लोक राहिले ना. असू द्या ना, उद्या परत आपल्याला सारांश पण आहे. हो, हा ठीक आहे. चालेल. एवढा श्लोक पूर्ण करू द्या ना ताई. हॅलो, एवढा श्लोक पूर्ण करा ना, अर्धवटच झाला का हा? नाही ना. मी तेच म्हणत नाही. हा, एवढा श्लोक चालू आहे का अजून कंटिन्यू? हो, श्लोक चालू आहे. थोडा एवढा पूर्ण करा आणि मग बंद करा. करते.
मतस्मृतिर्ज्ञानम पोहणंच, म्हणजे एखाद्या विस्मरण झालेल्या गोष्टीची एखाद्या कारणाने पुन्हा माहिती प्राप्त होणे, याला स्मृती म्हणतात. स्मृती आणि चिंतन या दोन्हीत फरक आहे. एखाद्या गोष्टीचे चिंतन आणि जुन्या गोष्टीची स्मृती होत असते, म्हणून चिंतन संसाराचे आणि स्मृती परमात्म्याची होत असते. एक स्मृती केली जाते आणि दुसरी होत असते. जी स्मृती केली जाते ते बुद्धीमध्ये, आणि जी स्मृती होत असते ती स्वमध्ये होत असते. होणारी स्मृती जडतेपासून तात्काळ संबंध विच्छेद करविणारी असते. भगवंत येथे म्हणतात की स्मृती माझ्यापासूनच होते. परमात्म्याचा अंश असूनही जीव अज्ञानाने परमात्म्यापासून विमुख होतो आणि आपला संबंध संसाराशी मानू लागतो. या ठिकाणी जीवामध्ये निष्काम भाव, स्वरूपबोध म्हणजे ज्ञानयोग, आणि भगवत प्रेम, भक्तियोग, कर्मयोग, ज्ञानयोग आणि भक्तियोग हे तिन्ही आयतेच विद्यमान असतात. जीवाला अनादिकालापासून यांची विस्मृती झालेली आहे, आणि त्यांची स्मृती होण्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे, तर एखाद्या स्वमध्ये होणारी स्मृती नष्ट केली पाहिजे. लौकिक आणि परमात्मिक जितके ज्ञान नाही ते सर्व ज्ञान ज्ञानस्वरूपी परमात्म्याचा केवळ आभास आहे. म्हणून ज्ञानाला भगवंत आपल्यापासूनच होणारे सांगतात. संशय, भ्रम, विपरीत भाव, तर्क वितर्क इत्यादी दोष नाहीसे होणे याला अपोहन म्हणतात. भगवंत म्हणतात की हे दोषही माझ्या कृपेने समाप्त होतात. वैदेश्य सर्वे रहमेव वेद्य, येथे सर्वे पद वेद आणि वेदानुकूल संपूर्ण शास्त्राचे वाचक आहे. सर्वे मध्ये हे पद काय आहे, वेद आणि वेदानुकूल संपूर्ण शास्त्राचे वाचक आहे. संपूर्ण शास्त्राचे तात्पर्य केवळ परमात्म्याचे वास्तविक ज्ञान करविण्यात अथवा त्यांची प्राप्ती करण्यातच आहे. या ठिकाणी भगवंत येथे स्पष्ट सांगतात की वेदांचे वास्तविक तात्पर्य माझी प्राप्ती करविण्यातच आहे, सांसारिक भोगाची प्राप्ती करविण्यात नाही. वेदांतकृत म्हणजे भगवंतापासूनच ते प्रगट झालेले आहेत, म्हणून तेच वेदांच्या अंतिम सिद्धांताला योग्य रीतीने सांगून त्यात दिसून येणाऱ्या विरोधांचा चांगल्या प्रकारे समन्वय करू शकतात. म्हणून भगवंत म्हणतात की वेदांचे पूर्ण वास्तविक ज्ञाता असल्या कारणाने मीच वेदांच्या यथार्थ तात्पर्याचा निर्णय करणार आहे. वेद विदेव चाहम म्हणजे वेदांचे अर्थ, भाव इत्यादींना भगवंतच यथार्थ रूपाने जाणतात. वेदात कोणतीही गोष्ट कोणत्या भावाने अथवा उद्देशाने म्हटली गेली आहे, वेदाचे तात्पर्य काय आहे इत्यादी गोष्टी भगवंतच पूर्ण रूपाने जाणतात, कारण भगवंतापासूनच वेद प्रगट झालेले आहेत. मग तत्परम ज्ञान किंचित असती, माझ्यापेक्षा श्रेष्ठ या जगताचे दुसरे कोणतेही महान कारण नाही. अहम सर्वस्य प्रभो मत सर्वस्व प्रवर्तन्ते, असे या ठिकाणी म्हटलेलं आहे. न ददस्ती विना यत्स्यात मन्वाभूतम चराचरम, चर आणि अचर असा कोणताही प्राणी असो असा नाही की जो माझ्याशिवाय आहे, अथवा चराचर सर्व प्राणी माझे स्वरूप आहे. चाहम हृदय सन्निविष्ट, सर्वस्य चाहम हृदय सन्निविष्ट, मी संपूर्ण प्राण्याच्या हृदयामध्ये सम्यक विचाराने स्थित आहे. तात्पर्य संपूर्ण प्राणी पदार्थ परमात्म्याच्या सत्तेने सत्तावान आहे, परमात्म्याशिवाय कोणाची स्वतंत्र सत्ता नाही. या ठिकाणी आपल्याला या अध्यायामध्ये भगवंतांनी याच अध्यायाच्या पहिल्या श्लोकापासून 15व्या श्लोकापर्यंत म्हणजे 3 प्रकरणामध्ये क्रमाने संसार, जीवात्मा आणि परमात्म्याचे विस्ताराने वर्णन केलेले आहे. आता या विषयाचा उपसंहार पुढील 2 श्लोकामध्ये दिलेला आहे, ते आपण उद्याला पाहू. योगेश सच्चिदानंदम वासुदेवं व्रजप्रियं धर्म संस्थापकं वीरं कृष्णं वंदे जगद्गुरुं, श्री कृष्णं वंदे जगद्गुरुं. जय श्री कृष्ण ताई. जय श्री कृष्ण ताई. ऍक्च्युली 4-5 श्लोक राहिले होते, म्हणून मग थांबायला सांगितलं होतं. नाही ठीक तर आहे. 4 पण वाजून गेले होते आपले.